साटलोटं गोष्ट लग्नाची भाग 37. अशा पार्ट्या मी तिला बंद करायला लावल्या म्हणून तिला राग यायला लागला आणि वेगळं होण्याचा हट्ट धरून बसली. दीपक म्हणाला. तसं अग्नेयने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जीविकाला एक दिवस तिच्या वागण्याचा पश्चाताप नक्की होईल, अग्नेय म्हणाला. थोड्या वेळ त्यांचं बोलणं झालं. तसं त्यांनी दीपकचा निरोप घेतला आणि आपल्या घरी निघून गेले. मिस्टर सहस्त्रबुद्धे, माझे पाय दुखायला लागले. अबोली बेडवर आडवी येऊन पडली. दिवसभर त्या पायांना किती त्रास देते तू, मग दुखणारच. तो तिच्या बाजूला येऊन झोपला. मिस्टर सहस्त्रबुद्धे, मला वाटलं मी तुम्हाला त्या मुलाबद्दल सांगितल्यावर तुम्ही त्याला मारणार, पण नाही, तुम्ही तर लक्ष पण दिलं नाही, ती गाल फुगवून म्हणाली. अबोली, मी एक बिझनेसमॅन आहे. तिथे जर मी त्याला मारलं असतं तर कोणी ना कोणी तो व्हिडिओ काढून व्हायरल केला असता. मग माझी किती बदनामी झाली असती. म्हणून माझ्या मनात असूनही मला काही करता आलं नाही. तो म्हणाला. मग कोणाला न समजता पण तुम्ही त्याला मारू शकत होते, अबोली म्हणाली. तेच तर केलं, तो मनात म्हणाला. तो मुलगा परत दिसल्यावर तू सांगितलं तसंच मी नक्की करेन. त्याने तिला जवळ ओढून घेतलं, पण तिचे गाल फुगलेले होते. अबोली. अग्नेय तिच्या गालावर मानेवर किस करायला लागला. तशी ती हळूहळू त्याच्यात विरघळायला लागली. हाय काजल, अबोली म्हणाली. ती आणि गौरव तिला एअरपोर्टवर पिकअप करण्यासाठी आले होते. हाय, काजलने हसत रिप्लाय केला. चल, मी तुझ्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे. हॉटेल आमचंच आहे म्हणून काळजी नाही, अबोली म्हणाली. ते तिघेही हॉटेलमध्ये आले. काजलला तिची रूम दाखवली. काजल, थँक्स, तू आमच्या मदतीसाठी आली, अबोली तिचा हात पकडून म्हणाली. खरं सांगू, मला ना जीविकाचं वाईट वाटत आहे आणि मी इथे तिच्यासाठीच आली आहे. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण माहीत नाही तिच्या डोक्यावर काय सवार आहे. ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मी तुमची मदत करायला आली आहे, पण त्यापेक्षा जास्त मी माझ्याच मैत्रिणीची मदत करण्यासाठी आली आहे, काजल म्हणाली. जीविका वहिनी खूप हट्टी आहे. कदाचित लहानपणापासून त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला म्हणून त्यांना आता काही कळत नाही आहे किंवा त्यांना कोणाला समजून नाही घ्यायचं आहे. फक्त स्वतःचा हट्ट पूर्ण करायचा आहे. त्यांना कळत नाही आहे, त्या खूप चांगली लाईफ दूर करत आहे. इतके सगळे प्रेम करणारे माणसं असताना सुद्धा त्यांना सगळे दुश्मन वाटत आहे. त्यांच्यासोबत माझ्या दादाचीही आयुष्याची असंच फरफट चाललं आहे आणि त्या दोघांमुळे आमच्या दोघांच्या आयुष्याची वाट लागत आहे, अबोली उदास चेहऱ्याने म्हणाली. अबोली, तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो. तू खरंच खूप समजूतदार आहेस. जीविका आणि दीपकमुळे तुम्हाला दोघांना लग्न करावं लागलं, तरीसुद्धा तुम्ही किती सुखाने संसार करत आहात. आणि जीविका, तिचं लग्न तर तिच्या मनाप्रमाणे झालं आहे, तरी तिला व्यवस्थित राहता येत नाही आहे. तिने मला इथे आणलं ते तुमच्या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी. पण मी जेव्हा बघितलं की तुम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा मी स्वतःहून लांब झाले. मला कोणाचं आयुष्य खराब करायचं नाही आहे आणि जीविका दीपकला एक करण्यासाठी मला वाईट व्हावं लागलं तरी चालेल. तिला सुधरवण्यासाठी मी प्रयत्न नक्की करणार, काजल म्हणाली. तशी अबोली रिलॅक्स झाली. काजल, तू तेव्हा जो निर्णय घेतला त्यासाठी खरंच थँक्स, अबोली म्हणाली. तशी ती हसली. आता पुढे काय करायचं आहे ते सांग फक्त, काजल म्हणाली. आत्ता काहीच करायचं नाही आहे. तू आजच्या दिवस आराम कर. मी तुला उद्या परत भेटायला येते, तेव्हा पुढचा प्लॅन समजावून सांगते, अबोली म्हणाली. तितक्यात तिला अग्नेयचा फोन आला. हॅलो, काय करत आहेस, अग्नेय मॅग्नेटिक आवाजात म्हणाला. मी माझं काम करत आहे. तुम्ही तुमचं काम करा, ती गोड हसली. दादाचा फोन आहे, गौरव काजलला म्हणाला. तशी काजल हसली. हो हो, अबोलीने फोन कट केला. काजल, तुला काही लागलं तर मला एक फोन कर, आता येतो आम्ही, अबोली तिचा निरोप घेऊन निघून गेली. वहिनी, दादा काय बोलला, गौरवने विचारलं. काही नाही, असंच. तो काय बोलला आता ती याला काय सांगणार होती.
अबोली आणि गौरव घरी आले. अबोलीचं डोकं दुखायला लागलं म्हणून ती आराम करण्यासाठी गेली. गौरव पण त्याच्या कामासाठी निघून गेला. दुपारी अबोली झोपलेली होती. तिला अचानक थकवा जाणवायला लागला. 2-3 दिवसापासून तिला असंच होत होतं, पण तिने दुर्लक्ष केलं. संध्याकाळी तिला जाग आली तशी ती पटकन उठली. तिला थोडं मळमळायला लागलं म्हणून ती वॉशरूममध्ये गेली, पण तिला वॉमिटिंग झाली नाही. ती फ्रेश होऊन खाली आली. रंजना, प्रमिला बसलेल्या होत्या. अबोली, काय झालं? तुझी तब्येत ठीक नाही आहे का? प्रमिला म्हणाल्या, कारण तिचा चेहरा पडलेला दिसत होता. हो, थोडा थकवा आल्यासारखं वाटत आहे, ती म्हणाली आणि त्यांच्याजवळ बसायला लागली. पण अचानक तिला चक्कर आली आणि ती जागीच बेशुद्ध होऊन पडली. तिला चक्कर येऊन पडलेलं बघून या दोघी पळत तिच्याजवळ गेल्या. अबोली, अबोली, काय झालं? रंजना यांनी तिचं डोकं मांडीवर घेतलं. त्या जबरदस्त घाबरल्या. प्रमिला यांनी पटकन गौरवला आवाज दिला, पण तो घरात नव्हता. सगळे नोकर बाहेर धावत आले. अबोली खाली पडलेली होती आणि या दोघी घाबरून रडायला लागल्या होत्या, कारण ती डोळे उघडत नव्हती. एका नोकराने पटकन रणजित यांना फोन केला. रंजना आणि प्रमिला यांनी नोकरांच्या मदतीने तिला खालच्या एका रूममध्ये नेलं. डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टर पण लगेच आली. त्यांच्या मागे रणजित पण आले. काय झालं अबोलीला? त्यांनी विचारलं. माहीत नाही, डॉक्टर चेक करत आहे, रंजना म्हणाल्या. अग्ने पण धावत पळत घरी आला. त्याला रणजित यांनी फोन करून सांगितलं होतं. तसा तो हातातलं सगळं काम सोडून घरी पळत आला. काय झालं आहे? अबोली कुठे आहे? त्याने विचारलं. अग्नी, अरे माहीत नाही तिला काय झालं. अचानक चक्कर येऊन पडली. आम्ही लगेच डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टर तिलाच चेक करत आहे, रंजना म्हणाल्या. तसा अग्ने लगेच रूममध्ये शिरला. अबोलीला काय झालं आहे डॉक्टर? अग्ने अबोलीजवळ गेला. घाबरून गेला होता तो. तुम्ही कोण आहात त्यांचे? त्या डॉक्टरने विचारलं. अबोली माझी बायको आहे, तो म्हणाला. तशी ती डॉक्टर हसली. मग तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, तुमची बायको प्रेग्नेंट आहे, ती डॉक्टर म्हणाली. तसा अग्ने जबरदस्त शॉक झाला. 2 मिनटं तर तो ब्लँक झाला. त्याला काही सुचत नव्हतं. आनंद व्यक्त करावं की काय करावं, इतका तो खुश झाला होता. मी बाप होणार आहे, तो अडखळत बोलला. हो, तुम्ही बाप होणार आहात, ती डॉक्टर बोलली. तसं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. थँक्यू सो मच, तो तिला म्हणाला आणि अबोलीच्या कपाळावर ओठ टेकवले. अबोलीला शुद्ध कधी येईल आणि तिला चक्कर का आली? त्याने विचारलं. हे बघा, अशा स्थितीमध्ये चक्कर येणं साहजिक गोष्ट आहे आणि एवढ्यात त्यांची दगदगही झालेली दिसत आहे. व्यवस्थित झोप नाही, आराम नाही, व्यवस्थित जेवण नाही, त्यामुळे त्यांना चक्कर आली. अशक्तपणा आहे त्यांच्या अंगात, त्याच्यामुळे आता त्यांच्यावर पूर्ण लक्ष द्या. त्यांच्या पोटात एक बाळ वाढत आहे, त्यामुळे विकनेसपणा जास्त येऊ शकतो. मी तुम्हाला सांगते त्यांना काय खायला द्यायचं आणि काय नाही, तसं तुम्ही त्यांना द्या आणि 1-2 तासात त्या शुद्धीवर येतील, ती डॉक्टर म्हणाली. तसा तो हो म्हणाला. उद्या त्यांना चेकअपसाठी हॉस्पिटलला घेऊन या. त्यांची सोनोग्राफी करावी लागेल, म्हणजे त्यात आपल्याला सगळं समजेल, ती डॉक्टर म्हणाली. ठीक आहे, आम्ही उद्या येतो. आणि अबोलीला जेन्ट्स डॉक्टरची भीती वाटते, तर सगळ्या लेडीज डॉक्टर तिच्या चेकअपसाठी पाहिजे. आमची एक फॅमिली डॉक्टर आहे, ती पण असेल, अग्ने म्हणाला. ओके, नो प्रॉब्लेम, ती हसून म्हणाली. डॉक्टरने बाहेर येऊन सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. सगळे जबरदस्त खुश झाले. रंजना आणि प्रमिला तर आनंदाने रडायला लागल्या. रणजित पण खूप खुश झाले. त्यांनी लगेच मिठाई मागवली. रंजना, प्रमिला आणि रणजित अबोलीकडे आले. अग्ने तर त्याच्या वडिलांच्या गळ्यात पडला. कॉंग्रॅच्युलेशन माय बॉय, त्यांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला. तो आज जबरदस्त खुश होता. तुम्हालाही कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आजोबा होणार आहात, तो हसत म्हणाला. त्याची खुशी बघून रणजित यांना खूप आनंद झाला. काही वेळाने अबोलीला शुद्ध आली, तर सगळे तिच्याजवळ उभे होते आणि सगळे आनंदात दिसत होते. काय झालं, तिने उठत विचारलं. तसं रंजना यांनी तिला हात धरून व्यवस्थित बसवलं. इतकी काळजी करण्याचं कारण तिला कळेना.
अग्नेकडे बघितलं तर तो पण गालात हसत होता. काय झालं नाही, होणार आहे, गौरव म्हणाला. सगळ्यात जास्त खुशी त्याच्याच चेहऱ्यावर झळकत होती. काय होणार आहे? ती न समजून म्हणाली. ते बघून सगळे हसायला लागले. अबोली, ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला विचार. आता तुम्ही दोघं बोलत बसा, आम्ही बाहेर जातो. तुझ्यासाठी काहीतरी खायला पाठवते. रंजना तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. ती तर कन्फ्यूज होऊन सगळ्यांकडे बघत होती, कारण की सगळेजण प्रमाणापेक्षा जास्त खुश दिसत होते आणि त्या खुशीचं कारण तिला कळत नव्हतं. सगळे बाहेर निघून गेले तसा अग्नेय तिच्याजवळ येऊन बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. काय झालं आहे मिस्टर सहस्त्रबुद्धे? तुम्ही मला काही सांगत का नाहीये? ती म्हणाली. आणि तुमच्या डोळ्यात पाणी का? तिने त्याच्या डोळ्यांना हात लावला. अबोली, तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला तशी ती जास्त कन्फ्यूज झाली. माझ्यामुळे? मी असं काय केलं? तिला काहीच समजत नव्हतं. आता तू मला इतकी मोठी आनंदाची बातमी दिली, मग हे डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे. जगातला सगळ्यात मोठा आनंद आज तू मला दिला आहे. थँक्यू सो मच अबोली. तो हसत म्हणाला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. मिस्टर सहस्त्रबुद्धे, प्लीज मला समजलं असं काहीतरी बोला. मला काहीच कळत नाहीये, ती वैतागून म्हणाली. तसा तो अजून हसायला लागला. अबोली, मी लवकरच डॅड होणार आहे आणि तू मम्मा. तो तिच्या डोक्याला डोकं लावून म्हणाला. ओके, ती नॉर्मल म्हणाली, पण नंतर तिला झटका बसला. काय? ती मोठ्याने ओरडली. अबोली, हळू, इतकी मोठ्याने काय ओरडते? आता तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. हे बघ, आता तुझ्या पोटात आपलं बाळ आहे, तर तुला सांभाळून राहावं लागेल. आणि हे खरंच आहे की तू आई होणार आहे, तो तिचे दोन्ही गाल ओढत म्हणाला. तशी ती रडायलाच लागली. तिच्यासाठी सुद्धा हा शॉक होता. मिस्टर सहस्त्रबुद्धे, आपण आईबाबा होणार आहोत? तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हो, आपण आईबाबा होणार आहे, तो तिला जवळ घेऊन म्हणाला. दोघं आज खूप खुश होते. अबोली, तू आता फक्त आराम कर. तुला काही लागलं तर मला सांग, तो तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. मला फक्त तुम्ही पाहिजे, बाकी काही नाही, ती म्हणाली. तसा तो हसला. त्याला तिचं उत्तर माहीत होतं. अग्नेने तिला एक किस करून सोडलं. तशी तिने लाजून स्वतःला त्याच्या मिठीत लपवलं. अहो, ही गोष्ट अबोलीच्या मॉम डॅडला कळवायला हवी. ते सुद्धा आजी आजोबा होणार आहेत, रंजना म्हणाले. इतक्या वेळ खुशीत असणारे रणजित यांचा चेहरा सिरियस झाला. रंजना, मुकेश तर अबोलीला त्यांच्यासोबत घेऊन जाण्याचा हट्ट करत आहे. मला तर टेन्शन आलं आहे. अग्ने आणि मुकेशमुळे अबोलीवर आणि तिच्या बाळावर काही परिणाम व्हायला नको. तिच्यापासून हे टेन्शन लांब ठेवायला हवं. मी एकदा मुकेश यांच्याशी स्वतः बोलून घेतो. आत्ता त्यांना सांगायची काहीच गरज नाही, रणजित म्हणाले. रंजना यांना त्यांचं बोलणं पटलं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अबोलीला आता सगळ्या टेन्शनपासून दूर ठेवायला हवं. आपल्याला या बाबतीत अग्नीशी पण बोलायला पाहिजे. या स्थितीत तिला फक्त आरामाची गरज आहे. बाकी भानगडीत तिने पडू नये. आणि राहिला प्रश्न जीविकाचा, तर आपण काढू काहीतरी मार्ग, त्या म्हणाल्या. अबोली आणि अग्नेय त्यांच्या खुशीत होते. त्या दोघांना डिस्टर्ब करायला कोणी गेलं नाही. अग्नेय आपल्या लाडक्या बायकोवर प्रेम करत होता, तिला मनवत होता, गोंजारत होता, तिचे हट्ट पूर्ण करण्याचे प्रॉमिस करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली झोपलेली होती. अग्नेय उठून वर्कआउट करून आला. ती अजून झोपलेलीच होती, म्हणून त्याने तिच्या कपाळावर हात लावून बघितलं तर तिला ताप वगैरे काही नव्हता, म्हणून तो रिलॅक्स झाला. अबोली, उठ आता, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे, तो तिला उठवत म्हणाला. मला झोप येत आहे, आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया, ती झोपेतच म्हणाली. तुला झोप येत असेल तर झोप, आत्ता नाही पण दुपारी जाऊ आपण डॉक्टरकडे. ओके, ती म्हणाली आणि झोपून गेली. अग्नेने त्याचं आवरलं आणि ऑफिसला निघून गेला. अबोलीला कोणी उठवू नका म्हणून सांगून गेला. अग्नेय नंतर गौरव पण ऑफिसला निघून गेला. अग्नेयचं अर्जंट काम होतं म्हणून तो आधी गेला होता. अबोलीला 10 वाजता जाग आली. ती उठली आणि बसून राहिली. तिला मळमळ व्हायला लागली, तशी ती उठून बाथरूममध्ये पळाली.
तिला खूप उलट्या झाल्या. तिच्या अंगात ताकद नव्हती राहिली. रंजना ती उठली का नाही म्हणून बघायला आल्या तर तिचा आवाज त्यांना बाथरूममधून आला. तर त्या तशाच तिच्याकडे गेल्या. "अबोली, उलट्या होत आहे का?" त्या बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन म्हणाल्या. तसा तिने दरवाजा उघडला. ती खूपच गळून गेली होती. रंजना यांनी तिचा हात पकडून तिला बेडवर आणून बसवलं आणि तिला प्यायला पाणी दिलं. "खूप त्रास होत आहे का?" रंजना म्हणाल्या. "हो, खूप कसतरी होत आहे." ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली. तिला थोडं गरगरायला लागलं होतं. "मी अग्नेला फोन करून बोलवून घेते. तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जा. आता तब्येतीच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही." रंजना तिला म्हणाल्या तशी ती हो म्हणाली. रंजना यांनी अग्नेला फोन करून बोलवून घेतलं. तोपर्यंत त्यांनी अबोलीला फ्रेश होण्यासाठी मदत केली. तिला थोडं खाऊ घातलं. त्यानंतर अग्नेय पण आला होता. "अबोली, खूप त्रास होत आहे का? चल आपण लगेच डॉक्टरकडे जाऊ. चेकअप करून घेऊया." तो म्हणाला. "मिस्टर सहस्त्रबुद्धे, आपण आपल्यासोबत आईंना पण घेऊया." ती म्हणाली. "ठीक आहे." तो म्हणाला. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.